नमस्कार. नमस्कार. मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. ह्या चॅनलमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातल्या खूप जुन्या आठवणी, काही वेगळे अनुभव, काही अनोख्या कहाण्या असं ऐकणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव फार अनोखे असतात. यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, मजा येईल, आनंद मिळेल. आज आपल्याबरोबर आहेत सौ वाजे. त्यांच्याबरोबर आपण वेगवेगळ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या त्यांच्या आयुष्यातल्या कहाण्या ऐकणार आहोत. नमस्कार वाजे वहिनी. नमस्कार. कशा आहात? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहात. हो, मस्त. तुमचं आता पूर्ण नाव काय? लक्ष्मी विष्णू वाजे. अच्छा अच्छा. तुमचा जन्म कुठे झाला? आडल्यामध्ये, आडल्यागाव, बुद्रुक. आडले गावामध्ये. बरं, ते गाव कसं आहे? मोठं आहे, छान लहान आहे? आहे? मोठं आहे, मोठं आहे, गाव मोठं आहे. बरं बरं. आणि तिकडचे लोक तुम्ही सगळे ओळखता? हो हो, मस्त. हो का? मग तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या किंवा तुम्हाला आजींनी सांगितलेल्या अशा काही वेगवेगळ्या अनोख्या कहाण्या आठवत असतील हो ना? हो, लय आठवत्यात. हो भरपूर ना? भरपूर त्यातल्या काही कहाण्या सांगू शकाल का? हो, ठीक आहे, सांगते की. हं? सांगते की. सांगाल का? सांगते. एखादी तुम्हाला आजींनी सांगितलेली किंवा आईनी सांगितलेली सांगाल का? हो, आईनी सांगितलेली सांगते. हां. आजी, आई होती. आई खोरगावची आहे, चौदारे. आईचं आजी चौदाऱ्यांची आणि आई काळाण्याची. बरं. मग आजी, आई लहानपणी मुलांना सांभाळायची. मग आज मुलं, एक भाऊ एक बहीण होती. मग काही दिवसांनी काय झालं, एका भावाला बकऱ्या लावला. हां. ते तर ते मग त्या भाऊ विहिरीत पडल्यानंतर आजीला तेवगा आला. मग आजी मठामध्ये गेली. एक मठ होता, लावरी वांबुरी गावाला एक मठ होता. त्या मठामध्ये गेली आई. तर तिथं ती राहिली. मठात का गेली आई? आईला तेवग आला ना, मुलगा वारला तर. मुलगा वारल्या, आईला तेवग आला. मुलगा वारला तर मठात गेली. आता आई घरी राहिली. मग ती परत आली मुलांकडं. बरं. तरी या 2 मुली होत्या, परत आली. बरं झालं. परत 5-6 महिने राहिली, परत गेली. अरे बापरे. हो, परत गेल्या? हा, परत तिला तिथलं ते हे सवयच लागली त्या मठातली. ती तिकडं परत गेली. काही दिवसांनी मग आईचं लग्न झालं. आई इकडं आली म्हणली. आणि मग ती शोध करीत करीत आली इकडं सुद्धा. आजी सुद्धा गेली तिकडं. मग तिकडं थोडे दिवस थांबली. तिने थांबायचं तिथं तर नाही थांबली, मुलीकडं. थोडे दिवस थांबली, परत मग त्या मठात गेली. हाय त्याच. बरं. मग त्याला लय दिवस झालं. आजी लय दिवस काढले तिकडे तिने. कुठे? त्या मठामध्ये, लावरी वांबुरीला. मग तिकडं तिने जवळजवळ 10-15 वर्ष काढलं म्हणलं तरी चालन. हो, तिकडं भरपूर दिवस काढले तिने. बरं. मग पण त्यांना घरी यावंसं वाटलं नाही? नाही नाही. का, तिने तिथलं एक महाराज होते. मग त्यांना वय झाल्यावर सांगितलं, अशी अशी माझी मुलगी त्या गावाला आहे. मग ते म्हणले, जातो मी तुझ्या मुलीला भेटून येतो. मग ते असं महाराज होते की मग आले ते महाराज नेमकं त्या खुणवरती आमच्या गावाला आले. हातात तिरसुळं घेऊन, गडू तांब्या घेऊन, कानात बाळ्या अशा मोठ्या मोठ्या, भगवी कपडे अंगात. आम्हाला वाटलं भिक्षावाल्याच बाबा आला. आम्ही काय त्यांना ती भिक्षा दिलीच नाही, माहीतच नाहीये. भिक्षा दिलीच नाही. पोरांना सांगितलं भाऊ बहिणीला ह्यांना द्यायचं नाही, आपल्या आई घरी नाही. मग ते दारातच उभी राहिले आपल्या. तर ते म्हणलं, आई कुठे? आई शेताला गेली. मग तुमच्या आईचं नाव मुक्ताबाई का? हो म्हणलं. मग येईन का आई आता? हो म्हणलं, मीच जाते बोलायला. मग मीच गेले आईला बोलायला. आईला म्हणलं, अगं आई, आपल्या घरी एक महाराज आले, त्यांची कपडे अशी अशी भगवी कपडे, तिरसूल हातात, गडू तांब्या घेऊन असे आले ते. चल म्हणले. मग आलो घरी आम्ही. आता आलो तर मग ते राहिले त्या दिवशी. केला मुक्काम त्यांनी. सकाळी उठून परत शिवाजीनगरच्या गाडीने ते आपलं त्यांच्या मठावरती गेले. बरं. मग काही दिवसांनी आई म्हणली, आपण आजीला इकडे आलो. आजी तर फारच थकली होती त्यावेळेस. मग 2 भाऊ गेले माझे, मोठे मोठे 2 भाऊ होते, ते गेलं आजीला इकडे घेऊन आले. राहिली आजी, शांत राहिली. पण नाही नाही नाही, देवाचं याड होतं भरपूर. तिने इकडं मस्त राहिली, आमच्यात चांगली राहिली आजी. बरं झालं. हो, चांगली झालं. तिने एकटीने तिकडे राहण्यापेक्षा उतारवयात तुमच्या बरोबर मस्त सेवा केली. असं काही आणखीन अनुभव आहेत का? हो, आहे ना, भरपूर. सांगू शकाल का? हो हो. अशीच एकदा काय झालं, परत बहीण लहान होती आणि मी होते. वाघेश्वरला जायचं होतं. शिवरात्र झालेली. शेजारची लोक निघाली शिवरात्रीला वरती डोंगरावरती. मग आईला म्हणलं, आम्ही जातो ग आजी. आई म्हणली, नका जाऊ अगं, फराळाचं नाही, नका जाऊ, आपलं राहा घरी. नाही, आईला म्हणलं, आम्ही बटाटं भाजतो. 4 बटाटं भाजलं, तिच्यासाठी 2, माझ्यासाठी 2. बाबाचं धोतर घेतलं, निघालो डोंगरावरती.
तर डोंगरावरती निघाता निघाता आजीला थोडं, बहिणीला थोडं लागलं पायाला. काहीतरी दगड लागला तिला. मग ती तिथं जरा हे झाली, थोडं तिला ताप आला, तिथं थोडी कणकणी आली. महाशिवरात्रीला थंडी असते ना, तिच्या अंगावरती धोतर देऊन मी तिला शेजारीच बसवली, पण तिच्या अंगातली काही थंडी गेलीच नाही, तिला कणकणी आलेले. मग तिला तशीच खाली आणली. मग घरी आले तर आईने मग टपात बसून शेकली 2-3 दिवस. मग डॉक्टरकडे नेली. डॉक्टर म्हणला वात झालेला आहे तिला, तो वात तिच्या गुडघ्यात बसलाय. आता ते मग आईने थोडी औषधं घरी, काहीतरी निरगुडीचा पाल्याने यांनी त्याने आईने भरपूर औषधं केली, लय औषधं केली. पण बहिणीला काही मग उभं राहताच येईना. मग आई औषध करीत होती. मग मागून मग परत आई म्हणली आता इथं काय दवाखान्याला हे नाही, आपण ससनला नेते. आई हुशार होती आमची. मग तिने ससनला नेले. ससनला डॉक्टरने सांगितलं तिचं हृदयाचं हे तो वात जी आहे ना, तो फुफ्फुसा बशी गेलेला आहे. तिचं ऑपरेशन लय मोठं आहे. तरी आईने ती काळजी घेतली. परत त्या डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. आई घरी आली. परत ती 15 दिवसांनी आई गेली. किती दिवसांनी डिस्चार्ज दिला? 15 दिवस डिस्चार्ज दिला. आई आली, पण आईच्या डोक्यातच त्या बहिणीला तिथंच पुरीला न्यायचे म्हणून आई परत घेऊन गेली. परत घेऊन गेल्यावर मग सांगितलं डॉक्टरला असं असं तिला उभं राहता येत नाही, चालता येत नाही, अशक्तता पार वाळून गेली होती. पण एवढं मोठं ऑपरेशन झालं की ही बरगडी, हे बरगडी तर ही बरगडी, एवढं मोठं ऑपरेशन झालं त्या बहिणीचं. आता बरी आहे का? लय मस्त, 3 मुलं आहे, एकदम सुखी आहे. अरे वा, बरं झालं बरं झालं. हा, दुःखातनं पुढे चांगले दिवस निघाले. असे अनुभव फार क्वचित असतात. खूप छान झालं. अजून काही आठवते का? भरपूर भरपूर आठवते, भरपूर आठवते. सांगाल का? परत हो सांगते ना. परत असं झालं, अशी 10-12 वर्षाची होती. चुलता दुधावर गेला. आमच्या जवळजवळ आम्ही 20-21 माणसं घरात होतो. चुलत्याची मुलं, आमचं कुटुंब मोठं होतं. मोठं कुटुंब होतं. मग चुलता दुधावरती गेला. येताना मग तो दुधावून आल्यावर त्यांना काय ते कावळ्याचं झाडात जुळं बघितलं त्यांनी. आता ते जुळं बघितलं, त्यांनी मनात ठेवायचं ना, ते काय विघ्न असतं, ते काय शुभ असतं, ते काय घरात सांगावं नाही. पण चुलत्याने घरात सांगितलं. त्या आईला काही सण नाही झालं, आमच्या चुलतीला सण, आम्ही काकू बोलायचं, काकूला सण नाही झालं. मग आता काय करायचं? आबांनी तर घरात सांगितलं. ही अपशकुनी गोष्ट आहे, कशाला घरात सांगितलं आबांनी? त्यांच्या डोक्यात विचार आला, कोणतरी आपल्या घरातलं गेलं म्हणून सांगितलं पाहिजे. आता आमची तर एक गडी होता. मग त्यांनी आता मी बारीकच होते घरी. मग ते एवढ्या मुलातून मलाच लावले, जा आत्याला सांग की दामू गेला म्हणून. अरे बाप रे, मी गेले ना पळत. जवळ आत्या होती, तिला सांगायला गेले. आता आबा तर घरातच, आम्ही आबा बोलायचं, आबा तर घरातच, म्हणून मला का लावली ह्यांनी की आबा गेले म्हणून. पण तरी मी धारिष्ट मन केलं. आता ती बहीण मानल्या, हो चुलता आमच्या आत्याच म्हणल्या, हो तिला मी सांगितलं, बाई आबा गेले. बाप रे, ती एवढी रडायला लागली. दामू फोडला असेल तिने लय मोठ्याने. ती स्वयंपाक करता करता तिला पाटील घराण्यात दिलेली होती, तसंच तिने ठेवलं. पाटील नव्हता घरी, त्यांच्या काय नव्हता. दामू दामू करीत पळत सुटली ती. एकदम मोठा काटा माझ्या पायात मोडला. मी दुसऱ्या रस्त्याने पळाली. अरे बापरे, ती माझ्या मागे रडत येते. म्हणलं मला आता कोणतरी मारणारच. हे चुकीचं, माझ्या हाताने चुकी. तुमची काही चूक नव्हती ना? नाही, मला घरातल्या माणसांनी लावली होती ना. पण मला बाईचं भ्या ना, तू का असं सांगितलं, दामू तर घरात आहे. आता मी वाकड्या रस्त्याने घेऊन मला मोठा काटा मोडला. मी आपल्या गावाला कसं इथं आपलं सांगत यात बेडरूम आमकं तमकं गावाला पडगी म्हणून होते. तर एक पडगी होती, त्या पडगीत मी दडून बसले एका कणगी आड. आणि ह्यांचं चाललं इकडं, रडारडी झाली, चहा पाणी झाला, तिला चहा केला, बोलले चांगला असं असं आबानी बघितलं म्हणून. पण मी काय नजर पडाना. मग आईचं लक्ष होतं ना माझ्यावर. म्हणून कुठं गेला तर ती पाठीमागं आली मला बघायला. मग मी रडायला लागले तिथं. आई मी इथंच आहे म्हणलं, मला उठता आहे ना, लय मोठा काटा आहे माझ्या पायात. अरे बापरे. मग आई आली, माझ्या का हाताला धरलं. काटा काढला का? नाही. मग त्याला तेल घातलं. तेल घातल्यावर तो हलावला जरा. तो एक गडी होता, त्याने थोडा हलावला तरी तो निघाला नाही. मग गुळ आणि कांदा बांधला. डॉक्टर का नाही नेली मला. अरे बापरे. डॉक्टर लांब होते. पण गुळ आणि कांद्याने निघाला? हो, गुळ आणि कांदा. 4-5 दिवस मी पाणी भिजवलंच नाही. मग तो ढिल्ला झाला. मग काढला? हो, मग काढला तो काटा. बापरे, असली तू एक घटना लय वाईट होती. भरपूर वाईट. असेच अजून काही 2 सांगाल का? हो आहे, भरपूर माझ्या. सांगा की. भरपूर आहे. सांगा. खूप अनोखे अनुभव आहेत तुमचे. भरपूर आहे. भरपूर आहे. सांगा की. भरपूर आहे. असंच एकदा काय झालं, विहिरीवर पाण्याला गेले होते लहानपणी. आईने सांगितलं होतं पाण्याला जा म्हणून. बरं जाते, आता पाणी साचले विहिरीत म्हणून जाते म्हणून. आणि ती विहिरीत खाली असं वाकडं तिकडं उतरायचं होतं. थोडं तो भांडं भरलं
आता मला वाटलं आमचा भाऊच आला बंडे म्हणून, हा तो माती टाकीते वरून, तो भांडे नव्हता. पण मी भांडे भरलं, पाणी जास्ती होतं म्हणून भांडे भरलं, परत येईन म्हणून मला अशी आशा होती. ते घेऊन पायऱ्या पायऱ्यानी वर चालले तर अशी नदारा एक फिरवली, तर तिथं तो साप होता. त्याच्यातनी माती, त्याच्या अंगाने ती माती खाली पडली त्या सापाची. बापरे, इथं तर साप आहे म्हणलं. मी घाबरले अजून मग ते साप बघून. लयच घाबरले. मग तो मला बघून दुसऱ्याकडे चालला, तर त्याच्या हाताने, म्हणजे तुम्ही वाचला, एक दगड गेली त्याच्या हाताने. तो पडला असताना खाली, मग मी त्याला सापडले असते हिरीत. पण तो हिरीत नाही आला, तिथंच लपला. दुसरीकडे जाताना ती दगड एक पडली त्याच्या अंगाने, तो दुसऱ्या बोळात जाताना, तर ती नेमकी पाण्याच्याच ठिकाणी ती दगड. अरे बापरे. हो ना. बरं झालं तुम्हाला काही केलं नाही. मग मी परत पाण्यालाच गेले नाही. कोणतरी संघ असल्यावर पाण्याला जायचं. भीती बसली ना. हो ना, लय भीती बसली. हो ना, लय भीती बसली. अजून एखादा असा किस्सा सांगाल का? हो, आहेत किस्से भरपूर आहेत. लहानपणी लईच. लहानपणी भरपूर झालेलं आहे. हो ना. तुम्हाला आठवणीत काही असेल तर सांगा. आहेत ना. सांगा की. असंच मुलांच्या बाबतीत झालं. माहेराला गेले होते. आता मुलं घरी ठेवली ना, शेतात कामाला गेले. तर जाताना पाणी नव्हतं वड्याला. जाताना अजिबात पाणी, मी पाण्यातूनच गेले, कपडे धुतली. तेव्हा पण घरी कपडे नव्हते धुवीत, वड्याला कपडे धुवायचे, रानात जाऊन वाळत घालायचे, असं होतं. कपडे धुतली ना गेले. आता परत काम करता करता पाऊस जास्ती आला. तर वड्याला पाणी जास्ती झालं. आता काय करायचं, पोरांना तर खायला घालायला जायचं. म्हणलं वड्याला पार गुडघ्याचं पाणी, पार मांडी इकतं असं म्हणलं तरी आलं. बाप रे, कसं जायचं. तरी एक माणूस जनावर घेऊन चालला होता. मी धारिष्ट मन करून त्याच्या आधाराने चालले होते. तो तिथं गेल्यावर एकदम मी वरडले. दादा म्हणलं, अहो पाणी तर लयच आलेलं इथं. तो मग चालता मला म्हणलं, त्या बैलाच्या शिफ्टीला धर. मग तुम्ही त्या बैलाच्या शिफ्टीला धरला का? बैलाच्या शिफ्टीला धरलं. हो ना, बैलाच्या शिफ्टीला धरले. मग मी पड्याला गेले. तर मग थोडंसं पाणी कमी झाल्यावर त्या बैलाला सोडून दिला. तो मारतो का काय, त्यांनी मला आणली, पण परत मारतो का काय, मग लगेच मी सोडून दिलं. हो ना. तो एक किस्सा लय वाईट होता माझ्या हाताने. मग ह्यांना कळलं नसतं. आता मजा वाटते, पण त्यावेळेला खूप घाबरला असेल. लय घाबरले. तर मुलं तिकडं, हे म्हणलं असं गेली मुलांकडं, शेतात काय आली नाही, काय नाही. तो मग मला थोडासा आधार आला त्या बैलाचा. तो एक मोठा अवघड झाला प्रश्न माझ्या हाताने. अजून मी तिथं गेले की मला ध्यान होतंय. अजून मी काल परवा तृप्तीला सांगितलं, हिथं माझं असं झालं. ध्यानात राहते ना गोष्ट. तृप्ती म्हणजे कोण? हीच तृप्ती. आम्ही गावाला गेलो होतो ना काल. तृप्ती कोण? सून, बारकी. हो, तिला कालच तिथं वडा धावला. हिथं माझ्या हाताने अशी घटना झाली होती. कालच सांगितलं तिला. बर, अजून एखादा छान किस्सा सांगा ना. हाय, गावाला भरपूर झालेले आहेत. लय अवघड वाटतं परत सुद्धा. हो ना. नसेल सांगायचं तर राहू द्या. नाही, आहे ना. थोडस अविस अवघड लागलं. हो ना. होतं, असंच होतं. अनोखे अनुभव आहेत तुमचे, त्यामुळे होणारच ते थोडंसं, काही हरकत नाही. तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू द्या. नाही, सांगते. सांगा की. थोडं अवघड लागलं. तुमच्या भावंडांची एखादी कहाणी किंवा असं काही वेगळं सांगू शकाल का? हो. काय अक्षर येतं हे खालचं. हो, तुम्ही कुठे चालला होतात का? हा. कुठं चालले होते, काय ध्यानात येईना आता वैसं. तुम्ही मगाशी ना मला काहीतरी सांगत होतात, आपण बोलत असताना, की काहीतरी चावलं का काहीतरी. ती बहीण आमची, एक बहिणीच्या विषयी असं एक झालं होतं. काय झालं, मी 2-2.5 वर्षाची असन, मोठी बहीण होती. आता ते मला खोकला, त्या बहिणीला खोकला. आता बाबांनी लक्षात ठेवायचं ना, की बारकीला पण खोकला येतो, मोठीला पण खोकला येतो. म्हणून मग मी बाहेर खेळायला गेले. शेजारच्या मुलीला एका उंदीर चावला होता. आता बैलगाडी तेवढ्या जाग्यात कुणाकडे नव्हती, आमच्या वडिलांकच होती. मग आमच्या वडिलांक ती आई काकू आली, ती म्हणली असं मुलीला तर उंदीर चावला, तळेगावला नेली पाहिजे, काय करायचं आता.
मग त्यांनी ते चल म्हणल्या माझ्या सुद्धा मुलीला खोकला येतो. आई तर शेताला गेली. आता ती मला जी न्यायची तर त्या मोठ्या बहिणीलाच घेऊन गेले बाबा. मग तिला खोकला येत होता. आता तळेगावला गेलं, डॉक्टरनी तपासलं. आता डॉक्टरला सांगितलं तरी हिला उंदीर चावलाय, हिला खोकला आणि ताप आहे. मग ते डॉक्टरनी बरोबर करायचं ना. जे उंदीर चावलेला होता ना त्या खोकल्यावालीला इंजेक्शन दिलं आणि खोकल्यावालीची औषधं उंदरावालीला दिली. अरे बापरे. हो असं अरे बापरे. ती लय वाईट घटना झाली. डॉक्टरच्या लक्षात नाही आलं? नाही आलं ते डॉक्टरच्या लक्षात. अरे बापरे. आणि बाबांनी त्या मुलीला नेली. आई शेतातच गेली. मग तिथून आल्यावर बहिणीला येता येता लय ताप आला. आई सांगायची आमची, तिला लयच ताप आला. मग ती घरी आली. मग त्या शेजारच्या जिला उंदीर चावला ना त्यांच्याकडे गेली. अगं इंजेक्शन कुणाला दिलं, हिला का हिला? ती म्हणली तुझ्याच मुलीला दिलं, डॉक्टरने हिला औषधच दिली. हे चुकीचं झालं. आई म्हणली तिला उंदराला औषधं तुमच्या मुलीला पाहिजे होती ती औषधं आणि हिला हे पाहिजे होतं. आता हिला ताप आला. म्हणली आता काय करायचं. हो ना. अख्ख्या रातभर तापून ती नुसती उलगल करायला लागली. ते भिनलं ना तिच्या आगात. आईला झोप नाही आली, काय नाही, उलगल करायला लागली ती. पण मग बरी झाली का? नाही नाही नाही, ती 2 दिवसांनी गेली. अरे बापरे. अरे बापरे. मग तुम्ही डॉक्टरांना सांगितलं की नाही? नाही, वडील गेले होते. मग डॉक्टर काय म्हणाले? काय वडिलांना सांगितलं असं ते काय एवढं काय आठवण नाही, पण वडील गेले होते. सावरा तुम्ही. तर ती मुलगी मोठी होऊन आमची आई 105 वर्षाची झाली होती. तरी त्या मुलीसाठी आई रडत होती. 105 वर्षाची आई होती? हो, 105 वर्षाची. आईला काही चष्मा नव्हता, शुगर नव्हती, बीपी नव्हती. मी म्हणायची आम्ही अगं गोळ्या खातो, आई तुला कधी दवाखान्यात नेत नाही. आईला 7 वर्ष आम्ही दवाखान्यात नाही गेलो निघून, कधी दुखतच नव्हतं. हो ना. मी जरी गेले तरी मला म्हणजे तुझं डोकं दाबून मी देते तुला कणकणी. तुम्ही तिचं करायचं सोडून ती तुमचं करायची. अक्षरशः एक दिवशी तर मी आंघोळ घालायला गेले इथून आणि झोपले. आईला म्हणलं मी पावसात भिजून आले, अगं आई तुला आंघोळ घालायसाठी, ये तुझं डोकं दाबून देते मला. बापरे. म्हणजे आई तुमची किती घट्ट होती बघा. लय घट्ट आई. आई सारखं घट्ट आम्ही नाही. हो. आता आपल्या लोकांना नाही ना जमणार ते. छोट्या मोठ्या गोष्टींना आपण घाबरून जाणार. मग तिला मी सांगितलं अगं तुझी 3 मुली आहे, 4 मुलं आहे, तरी त्या बहिणीसाठी तू रडते अजून मुलीसाठी. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आई ती आईच असती ना. आहे त्यांच्याबरोबर आनंदात राहायचं. हो. नाही त्या मुलीची सुद्धा आठवण येत राहिली त्यांना. बरोबर आहे, बरोबर आहे. त्या मुलीची सुद्धा आठवण आईचा जीव असतो ना तो शेवटी. आई लय घट्ट होती आमची. आई लय घट्ट होती, तब्येतीने घट्ट होती, पण मुलांची आठवण आली की मन हे होतं ना. एवढी मुलं असून तरी आई लक्ष द्यायची आमच्याकडच. हो ना. लय फार लक्ष आईचं, फार लक्ष असायचं. हो ना. कणकर असतात ना. लय कणकर, लय कणकर, लय कणकर. लय निभार होती आई. 105 वर्षाची म्हणल्यावर काय. आता तिचं अजून वर्ष श्राद्ध नाही झाला तर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे. हो ना. आता काय 70-80 पण ऐकायला मिळत नाही. 105 कुठे. सगळ्यांना आमची सगळ्यांना ओळखायची ती. सगळ्यांना, तृप्तीला सुद्धा सगळ्यांना ओळखीत होती. बरं. चष्मा नाही, स्मरणशक्ती चांगली, सगळं व्यवस्थित, मस्त, खाणं पिणं पण व्यवस्थित. हो. तिच्या हाताने ती झोपून होती ना, हाताने खायची, आम्हाला चारून नव्हती देत. एवढी आई निभार होती. चहा सुद्धा बरोबर पिणार पात्र्याने. आई लई निभार होती. हो ना. हो ना, बरोबर आहे. असंच तिच्या की सुद्धा झालं. मी अजून एक सांगते तिचे. इंग्रजाच्या काळातलं तिने सांगितलं होतं आम्हाला. ते असंच किस्सा सांगू का? सांगा की. सांगते. असंच एकदा झालं होतं. आमचे वडील आणि आई चालले, पुण्यापासून खालती निघाले, खोरगावला जायचं होतं त्यांना. आता तिकडं इंग्रज धास्ती हे खात होतं, गस्ते घालीत होते. वडील घाबरायचे एकलं. आईन ते चाललं होतं. जाता जाता काय झालं, ती लोक रस्त्याला दिसायला लागली. मग आईला म्हणले तू झोप गाडीमध्ये. झोपले आणि एक कपडा टाकला आणि वरून गवत टाकला आईच्या अंगावर वडिलांनी. का त्या लोकांच्या भीतीने आईला एकदम झाकून नेली वडिलांनी. आईला म्हणलं कशाला झाकलं? ते पेंडा होता ना गवता जागी जागी. आता आमच्या गावातून जर गाडी निघाली ना, पुण्यात एक मुक्काम करणार आणि तिथून मोर खोरगावला जाणार. एवढी आहे आमची लांबची होती ना. मग ते खोरगावची होती ना, मग तिथं जायला टाइम लागायचा. मग ते गवत त्या गाडीमध्येच न्यायचं सगळं.
बरं. हो मग कुठेतरी गाडी थांबवली तर मग ते गवत टाकायचं. हां हां मग ते जाता जाता ती लोक इंग्रजाची लोक होती ना, मग ती घाबरले, वडील घाबरले, रात्र झाली जायला. मग ते म्हणलं तू झोप आणि मग ते कपडा घ्या अंगावर, मी तुझ्या अंगावर गवत टाकतो थोडंसं वैसा घुसात जायसाठी थोडं ठेवू उघडं. असं ते एक लय अवघड होतं आईसाठी बघा. हो ना. लक्ष्मीबाईंनी तुम्ही खूप छान बोलता. हा, खूप अनोख्या आठवणी आहेत तुमच्या. लय 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 आठवणी, लय आठवणी. हो ना. अशाच आठवणी परत ऐकायला खूप आवडेल. हो 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 हा, हो. माझ्या ह्या 16 ज्येष्ठांच्या गप्पांच्या चॅनलवरती तुम्हाला मी परत एकदा बोलवणार आहे. हो 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 चालेल, असेच चालेल. काही किस्से तुम्ही लय सांगा. भरपूर किस्से झालेले, भरपूर आहे, गावाचं भरपूर आहे. हां, माझा हा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा हा चॅनल जरूर पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना बघायला प्रेरित करा. बरोबर. जरूर पहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. वाजेवहिनी, तुम्हाला आमच्याकडून एक छोटीशी आठवण. अरे बापरे, थँक्यू थँक्यू. ठेवा. हं? आणि हे एक अरे बापरे, जास्वंदचं रोप आहे. एक संस्था आहे केअर फाउंडेशन नावाची. ते निसर्ग जपतात. बरोबर बर. आणि त्यांनी हे रोप तुम्हाला दिलेलं आहे. हो छान छान छान. जपा त्याला. छान छान छान. आमच्या सुनाला आवड आहे, सुनाला आवड आहे, हो फार फुलांची आवड आहे. नक्की लावा. पाहत रहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. सगळ्यांना सांगा. थँक्यू. सांगणार. धन्यवाद. परत येऊया लवकरच माझ्या नवीन मुलाखतीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार.